नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील लगे. पाहुयात बातमी. माजलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व धर्मियांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 19 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित या सोहळ्यात तब्बल 22 जोडपी विवाहबद्ध झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने सामाजिक एकते आणि समतेचा संदेश देणारा हा आगळा वेगळा उपक्रम यंदा 15व्या वर्षात पदार्पण करत आहे. या सोहळ्याला माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूरावजी पोटभरे, ओमप्रकाशजी शेट्टे, जयसिंगभैया सोळंके, उपनगराध्यक्ष सहालभाई चाऊस, कल्याण आबूज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळू ताकड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सोहळ्याबद्दल मान्यवरांनी त्यांचा गौरव करत शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात बाळू ताकड यांनी या उपक्रमाला सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माजलगाव येथील भव्य बजाज मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो महिला पुरुषांनी उपस्थिती लावली. सामाजिक एकात्मतेचा आणि शिवकार्याचा संदेश देणारा हा सोहळा माजलगावच्या इतिहासात विशेष ठरला. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. मातोश्री कौशल्यबाई बजाज यांनाही आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सर्व उपस्थितांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी 1 मिनिटासाठी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 1 मिनिटासाठी आपण सर्वजण आपल्या जागेवर उभा राहणार आहोत. या मृत आत्म्यास शिवसेवाभावी संस्था, सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती, शिवजन्मोत्सव समिती आणि आपल्या सर्वांच्या वतीनं 1 मिनिट स्तब्धता पाळून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. ओम शांती शांती शांती. पुनश्च एकदा या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या सर्वच मान्यवरांचं सुरेंद्र वेदासनी आदी मान्यवरांचं शब्द आपलं मनोगत व्यक्त करतील. शिवजन्मोत्सव 2026 शिवजन्मोत्सव 2026 च्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी व स्टेज समोर उपस्थित माझे बंधू आणि भगिनींनो, मला आनंद होतोय सांगायला की शिवजन्मोत्सव समितीचं कार्य सुरू झाल्यापासून शिवजन्मोत्सव समिती शिवजन्मोत्सव 2026 या निमित्तानं 15व्या वर्षात पदार्पण करत आहे. हे सांगताना मला मनस्वी आनंद होतोय की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून आपण एक सामाजिक कार्य करायला पाहिजे असा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या वेळेस आपण शिवजन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात केली, सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा तर करायचा, पण साजरा करत असताना डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट असायची, एखादं ढोल पथक लावणं, महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढणं, एवढ्यापुरती जयंती मर्यादित असायची. पण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवरायांना फक्त त्यांची मिरवणूक काढून किंवा ढोल ताशा वाजवून छत्रपती शिवरायांचे विचार हे समाजामध्ये रुजवण्यास मदत होणार नाही. पण आपण कार्य करत असताना उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. छत्रपती शिवरायांना मानवंदना या ठिकाणी आम्ही देणार आहोत. वधूवरो शुभं भवतु सावधान. शुभ्रमण्डल संप्रसार करणे मौले स्थलांदोलने
बलकरीन्द्रवदना न श्रेयसे कल्पतां वदुर्यो शुभभवतु सावधानम् वदतवनान् समयो सादासनी पीयसे करावत्वा दानफलान् घडिला संपूर्ण लीयसे भावेश गुरुजे पदाम्बुजहरा चित्ते स्मरा सागिरे गोपी कुलदेवता वधुवरा कोया मंगलवरो भवतु सावधानादेव लग्नं सुदिनं तदेव तारावनन्दनन्ददेव विद्यावनं देव वदन्तदेव लक्ष्मीव देव मनसास्मरामे भजन्तेषु मूर्धो सावधाना या विवाह सोहळ्याच्या निमित्त उपस्थित सर्वांचे घरापर्यंत आणि आपल्या घरापर्यंत सुरक्षित जा. सर्व ड्रायव्हर बंधूंना विनंती आहे, आपण आपली वाहनं व्यवस्थित चालवत आपल्या गावापर्यंत